लिओनीला सरकारकडून दरमहा 1000 रुपये मिळत आहे। कारण छत्तीसगड सरकारच्या योजनेची सनी लिओनी ही लाभार्थी ठरली आहे। कथितरित्या छत्तीसगड या ठिकाणी सनी लिओनीच्या नावाने एक ऑनलाईन खातं उघडण्यात आलंय, ज्यामध्ये विवाहित महिलांना महतारी वंदन या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला दिले जाणारे 1000 रुपये पाठवले जात आहेत। दरम्यान आता बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे। सर, मामला ये है कि मेरा नाम का गलत उपयोग करके सन्नी लियोन का नाम से कोई महतारी वंदन का फॉर्म डाला है। मेरा आधार और मेरा अकाउंट नंबर का गलत उपयोग किए हैं सर। आज पता चला, आज गांव में वेरिफिकेशन के लिए आए थे ना, तो गांव में सन्नी लियोन नाम से कोई फॉर्म नहीं डाले हैं। सिर्फ मेरा आधार और मेरा आधार नंबर और मेरा अकाउंट नंबर यूज हुआ है। कहाँ से फॉर्म डाला है वो कोई जानकारी अभी तक नहीं है। तर या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सवणे यांच्याकडून। विशाल, आपण बघतोय चक्क सनी लिओनी ही या योजनेचा लाभ घेताना दिसते आहे। 1000 रुपये प्रत्येक महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये जात आहे। काय नेमकं हे प्रकरण आहे? जशी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आहे त्याच पद्धतीने त्याच धर्तीवरती छत्तीसगडमध्ये महातारी वंदन योजना आहे। यामध्ये विवाहित महिलांना प्रतिमाहा दरमहा 1000 रुपये जे आहेत ते त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होत असतात। मात्र या संपूर्ण जी नोंदणी आहे त्या नोंदणीमध्ये सनी लिओनीचं नाव देखील असल्याचं आढळून आलेलं आहे। इतकंच नव्हे तर छत्तीसगडमधला बस्तर इथला जो पत्ता आहे तो तिचा राहत्या घराचा पत्ता देखील दाखवण्यात आलेला आहे। नुसती नोंदणीच नाही झाली तर तिच्या खात्यामध्ये देखील दरमहा 1000 रुपये देखील जात असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। आणि त्या अनुषंगाने आता पोलीस यंत्रणा जी आहे ती तिथली ऍक्टिव्ह झालेली आहे। नेमकं हे खातं कुणाचं आहे आणि हे बोगस खातं कुणी उघडलेलं आहे याचा देखील तपास जो आहे तो आता करताना दिसून येत आहे। निश्चितच धन्यवाद विशाल दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर एकंदरीतच हे बोगस खातं असल्याची माहिती आहे, मात्र हे खातं नेमकं कुणाचं हे अद्याप कळू शकलेलं नाही।